नमस्कार मंडळी, मी हर्षल पाटील म्हणजे आपला सर्वांचा लाडका स्टिपलर. तर गेल्या वर्षी नभो मामाच्या पुढचं लग्न पूर्ण गेलं आणि विषय काय माहिती का, आपल्या धुळ्यामध्ये एकदम सर्वात खतरनाक जबरदस्त पार्टी होती 30 ती होती ब्रिक अँड ब्लूम विलाला. आणि स्पेशली आपल्या इथं गेस्ट म्हणून नभो द डीजे नाईना फ्रॉम पुणे ते आपल्या इथं आले होते. आणि खास मला भेटायला माझा भाऊ सुरतवरून आला होता स्पेशली 30 पार्टी करण्यासाठी. मग म्हटलं भाऊ नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं काहीतरी चांगलं देवदर्शनाने करावी. मग गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही निघून होतो अंबनेला मंगळ महाराजच्या मंदिरात. आणि माझ होत असतो गणेश, सौरभ, ऋषी आणि स्वतः शुभम आणि तुमचा भाऊचं स्टेपलर आहेच. आणि रस्त्यामध्ये ना रिक्षा एवढं परेशान करून लावलं होतं की अक्षरशः आम्हाला जागा देतो ना ओव्हरटेक करायला. आणि पुढे जाऊन बघतो काय भाऊ, मला तर वाटतं ना या गावामध्ये तमाशाची तयारी चालू झाली. तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुमच्या भावाची ड्रायव्हिंग स्किल. आणि एकदम आम्ही पटावट ना पोहोचून जातो मंदिराकडे आणि गाडी पार्क करून आम्ही जातो मंदिराकडे. आणि दर्शन करण्याच्या आधी नवा आम्ही सगळं चप्पल वगैरे बाबांकडे जमा करून देतो. हे आहे आपलं प्रसिद्ध अंबनेरचं मंगळ महाराजचं मंदिर. मध्ये गेल्याच बरोबर आपल्याला छान असं मस्त एक नजारा दिसतो एक. आणि खरंच यार मंदिरामधलं जे ना आजूबाजूचं नाही वातावरण खूपच छान आहे, वायू एकदम मस्त आहे. मी घेऊन घेतो भाऊ आणि मंगळ महाराजांचं दर्शन तुम्ही पण घेऊन घ्या. आणि तुम्ही सगळ्यांनी एक नशीब बघा ना भाऊ, नवीन वर्षाची सुरुवात झाली गुरुवाराने. आणि गुरुवार म्हटलं म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतले नाही असं होणारच नाही. स्वामींचे आणि मंगळ महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही निघतो एका स्पेशल मंदिराकडे झालं, त्याची की प्रतिमा पूर्ण केदारनाथ सही केली गेली. आम्ही तुझी भाऊ बोलतो की चला तुम्हाला पटावट घेऊन चलतो म्हणे. रस्त्यात आपण एक छोटासा ब्रेक घेतो भाऊ, टी ब्रेक. त्याच्यामुळे सर्वजण चहा वगैरे पिऊन घेतात भाऊ, नाश्ता वगैरे करून घेतात. आमच्या शुभला ना भाऊ गरम चहा आवडत नाही, थंडा चहा आवडतो, पुरा फुकून पित होतो. तिथून निघाल्यानंतर छान असा व्ह्यू मस्त एन्जॉय करत आम्ही फायनली पोहोचून जातो भाऊ केदारनाथच्या मंदिरात. जर तुम्ही कधी या मंदिरामध्ये आले तर तुम्हाला असं वाटेल की आपण खरोखर केदारनाथ आलोय आणि मध्ये जाऊन मस्त महादेवांचे दर्शन घेतो आणि वापस घराकडे रवाना होतो. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा.